बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतात। या संघामध्ये तिथे विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूरला आपण पाहणार आहात। जीवितला आपण या संघामध्ये पाहतोय। अगदी त्याच वेळेला या संघामध्ये जिथे आपण प्रत्येक समर्थ कडू पाहायला मिळेल। जुगल घरातला आपण पाहतोय। वैभव पाटीलला कंटवलीचा खेळाडू, जीवित मात्रेलाही देखील आपण पाहत आहोत। सुजल नवाले, आकाश पाटील, गीतेश जोशीला आपण पाहत आहोत। काय संघ मांडलाय पहा। अगदी संघाचा फौजफाट सुसज्जित करण्यात आलाय। अगदी पहा, मोठे सरकार मैदानाच्या आतमध्ये आता छोटे ठाकूर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात। ही बाब त्याच वेळेला समोर येते ना, ज्यावेळेला संघ पाहता क्षणी आपण पाहतोय की तुल्यबळ बांधण्यात आलाय। बोरखार एक्सप्रेस या संघामध्ये देखील पाहायला मिळतो आहे। बोरी एक्सप्रेस, बोरीचा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत। ध्रुवीत मात्रेला देखील आपण पाहतोय। चांगला संघ मांडलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघ तितकासा ताकदवान आहे। कारण JSW साठी लेदर बॉल क्रिकेट सुरुवातीचा कालखंड आपण पाहिला ना, तर अगदी भिवंडीमधून येत असताना विनर स्पोर्ट्ससाठी खेळणारा खेळाडू जयेश पाटील, भिवंडीचा वंडर बॉय, याला देणे बांधलेला संघ हा तितकासा तुल्यबळ आणि ताकदवान पाहायला मिळतो आहे। प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला विजेंद्र पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालेले पाहायला मिळतात। विजेंद्र पाटील आणि प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। या वर्षीच्या हंगामामध्ये येथे टेंबिवलीच्या ज्या संघाने धुमाकूळ माजवला ग्रामीणच्या स्तरावरती, त्याच संघाला आघाडीला येत असताना ज्या खेळाडूला आपण बॅटिंगसाठी सातत्याने पाहायला मिळाला, तो ग्रामीण स्तरावरून पुढे येणारा प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय। धाबा याही सामन्यामध्ये पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही आहे। परंतु ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती यशाची उंचच उंच शिखर गाठली, क्रिओ कप इंग्लंडमध्ये जाऊन ज्या खेळाडूने आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा ठसा उमटवला, तथा भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये देखील ज्या संघाला पाकिस्तान संघाविरोधात चांगल्या दर्जाची गोलंदाजी भारतीय संघाकडून टेनिस बॉल क्रिकेटच्या संघामधून खेळत असताना ज्या खेळाडूने केली, नवे तर MCAच्या माध्यमातून ट्रायलमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा विश्वजित मेघना ठाकूर गोलंदाजी मार्कवत येत असताना पाहायला मिळतो आहे। त्याला इन्व्हाइट करण्यात आले। पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना विश्वजित ठाकूर स्ट्राइक एंडवरती सध्या दगडीला आपण प्रतीकला पाहतोय। विजेंद्र पाटील आणि प्रतीक पाटील ही जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। भिवंडी वर्सेस उरण अशा स्वरूपाची लढत, एका बाजूला रायगड तर एका बाजूला ठाणे, मैदानाच्या आतमध्ये अशा स्वरूपाचा हा द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू इथे टाकला जात असताना पाहायला मिळेल। पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात। विश्वजित ठाकूरला आपण पाहतोय। सर्वाधिक वेगवान चेंडू MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून घेतलेली ट्रायल, सर्वाधिक वेगवान चेंडू टाकत असताना 50,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक याच खेळाडूने जिंकलं होतं। काय सुरुवात झाली आहे, पहिला बॉल वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय। भन्नाट वेग जनरेट केला होता। आपल्या वेगाच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला रोखून ठेवणं ही या खेळाडूकडे असणारी आणखीन एक ताकद आहे। हा चांगल्या डाटणीचा चेंडू पाहायला मिळाला। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल। यावेळेला बाची लिडिंग एज घेतली आहे। चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय। सहज साधा सोपा झेल, फ्री होम डिलिव्हरी, झोमॅटो आणि स्विगी पेक्षाही वेगवान फलंदाज बाद।
विनायक जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून चैतन्य पाटील आपल्यासाठी जे रोख रक्कम होतं ते तुम्हाला जीपे करण्यात आलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अगदी बांद्र्याचं मैदान गाजवलं. एक बॉल पाठची आवश्यकता होती आणि षटकार ठोकत असताना तब्बल एका षटकारासाठी 50,000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकणारा A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला 3 बॉल 3 षटकार 1 लाखाचं पारितोषिक याच गावामध्ये जिंकणारा गोलंदाज विश्वजित ठाकूरचा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. पवनचंही स्वागत केलंय दिघोडे नगरीमध्ये उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये. अगदी वेगाने टाकला गेलेला हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना A1 पवन सध्याच्या घडीचा आणखीन एक प्रतिती यश प्रसिद्ध आणि बलवानशाली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटच्या जोरावरती जोहर क्रिकेट रसिकांना दाखवणारा आणि मंत्रमुग्ध करणारा खेळाडू या वेळेला चाचपडतोय. 2 बॉल त्याच्या अगेन्स्ट चांगल्या धाटणीचे आल्यात. 2 चेंडू निर्धाव आल्यात. लेग बाईस च्या स्वरूपामधून धाव इथून प्राप्त होतीये. अकाउंट ओपन झालंय भिवंडी 11 संघाचं. AB समर्थ भिवंडी 11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. AB समर्थ भिवंडी 11 या नावाने या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पुढचा बॉल विश्वजित ठाकूर. यावेळेला बाची आतली कडा घेतली होती. मोठा आवाज येत असताना पाहायला मिळाला. यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाला तारेवरची कसरत करावी लागते. प्रयास पाटील भाया यांना आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतो आहोत. खरं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षण त्यांनी केलं जरूर, परंतु कॅच घेत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. बॅटने आतली कडा घेतली. 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. शेवटचा बॉल देखील यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. या स्पर्धेतलं मेडनवर टाकण्याचा कारनामा करणारा खेळाडू विश्वजित मेघनाथ ठाकूरने कारनामा रचलाय. विक्रमादित्य गोलंदाज पहिलं षटक या स्पर्धेतलं निर्धाव आलंय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती जिथे मात्र एक धाव जी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली. कीर्तिमान आणखीन एक मोठा रचला विश्वजित मेघनाथ ठाकूरने. पहा, ज्या आज बाबांच्या नावाने आपण स्पर्धा आयोजली आहे आणि जणू काही ही श्रद्धांजलीच असेल आपल्या मुलाकडून बाबांसाठीची, की काय गोलंदाजी त्याने केली. निर्धाव षटक टाकले या स्पर्धेमध्ये SN ट्रॉफीमध्ये. वैभव पाटील कंठवलीचा गोलंदाज. पहिला बॉल जुगल करत उडता चीता. काय झेल टिपलाय. अविश्वसनीय झेल पाहायला मिळालाय. फलंदाज क्रमांक 2 पवन केणे डिपाच. इकडच्या जुगल घरातने जणू काय उडता चीता इथे पाहायला मिळाला. काय झेल टिपलाय त्याने. मानवीय कॅचेस आज आपण पाहत आहोत. नवीन बॅटर अजय पाटील भरोडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र त्याला संपूर्ण आता धूर आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. संघ अडचणीमध्ये आहे. बिकट परिस्थिती आहे. तिखट मारा होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूला बॅटिंग करणं गरजेचं राहील. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. 7 बॉलचा खेळ झालाय. कांचनजी पालकर अद्याप बॅटच्या साह्याने धाव आलेली नाहीये. 7हीच्या 7ही चेंडू निर्धाव आल्यात. यावेळेचा बॉल अजय पाटीलचा थाट. गोलंदाजाची वाट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
6 एकंदरीत 7 बॉल नंतर अकाउंट ओपन केलं, तेही अगदी थाटात षटकार ठोकला अजय पाटीलने. पाटीलच्याही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सबसे कातिल अजय पाटील. षटकार त्याने ठोकला. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. काय बॅटिंग केली आहे. उशिराने आलाय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु हे शेट लेट आलेत, थेट आलेत आणि एंट्री ग्रेटच झाली आहे त्याची. लगातार 2 चेंडू 2 षटकार ठोकल्यात. आम्ही भिवंडीकर आहोत आणि सामना आम्ही सहजासहजी सोडत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. 13 धावा धावफलकावरती. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. अगदी आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झाला. धाव मिळेल तिथून एक. संघाची धावसंख्या 14. मॅच मध्ये शिरकाव होतोय. बॅटला बॉल बरंच झाला आणि घोषांकित क्षेत्रामध्ये गेला तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करावे लागणार आहे. याकडे लक्ष वेधूयात. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. DRS कोणताही अवेलेबल नाही आहे. याकडे लक्ष वेधूयात. कोणताही DRS खेळाडूंसाठी दिला जाणार नाही. केवळ पंचांना DRS अवेलेबल असेल. हा बॉल कमी गतीचा इथे पाहायला मिळाला होता. वैभव पाटील कणकवली एक्सप्रेस. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. किंवा कमबॅक चांगलं झालंय त्याच्या माध्यमातून, कारण 2 षटकार आले. मनोवैज्ञानिक दबाव इथे पाहायला मिळाला होता. गोलंदाजावरती दडपण आलंय, परंतु हे दडपण जुगारणारा गोलंदाज वैभव. चांगल्या ढाटणीचा चेंडू त्याने हाताळलाय. क्रिस गेल ऑफ रायगड, समर्थ कडू इज बॅक. पुढचा बॉल. उसळी घेणारा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला केला. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. सचिन तांडेल यांना आपण पाहत आहोत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी स्क्वेअर झाली. धावा इथून मिळतात ते एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. पहिलं षटक जे निर्धाव राहिलं, दुसरे षटक हे खर्चिक राहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्या घडीला 16 आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 ऑन दी बोर्ड आहेत. विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती येतोय. रायगड प्रीमियर लीगचे 5वं पर्व झालंय आणि मला वाटतं प्रयास असेल, त्याच वेळेला विश्वजित ठाकूर असेल, समर्थ असेल, सचिन तांडेल हे एकाच संघामध्ये खेळतात. हा एक सर्वाधिक मोठा कोइन्सिडन्स ही म्हणता येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. जे पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला त्याने करून दिली. 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकल्यात. मॅच मध्ये कमबॅक केलाय. विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट एकंदरीत 7व्या बॉलवरती पहिली धाव आली आहे. ही बाब देखील महत्वाची राहील, कारण चिंतेची बाब राहिली होती. त्याच्या अगेन्स्ट धावा येत नव्हत्या. पहिलं षटक निर्धाव षट जिथे आलेलं पाहायला मिळालं होतं. विजेंद्र पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. घोषांकित क्षेत्र. धाव केवळ 1 मिळेल. एकंदरीत 8 बॉल टाकलेत विश्वजित ठाकूरने. तिथे केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. विकेट त्याच्या नावावरती 1 विकेट देखील राहिली. आघाडीचा फलंदाज प्रतीक पाटीलला त्याने बाद केलं होतं. अफलातून गोलंदाजी करतोय फॉर्मामध्ये हा खेळाडू. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये वेग आणि भन्नाट वेग त्याचा कामी येत असताना पाहायला मिळतोय. आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये उतरलेला विश्वजित ठाकूरने पहिल्या षटकामध्ये सर्वाधिक मोठा कारनामा आणि रतीप रचला. निर्धाव षटक या स्पर्धेतलं पहिलं वहिलं ते त्याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू. यावेळेला देखील आपण पाहत आहोत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. तिसरा चेंडू जो मात्र घोषांकित क्षेत्राकडे निघाला. लेग बायच्या स्वरूपामधून धाव येत असताना शरीराला चेंडू किंबहुना बाई स्वरूपामधून घोषांकित क्षेत्रामध्ये गेला तर तोच बॅटर स्ट्राईक एंडवरती राहील. आणि बॅटला ब्रश होऊन जर घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर मध्ये गेला तर बॅटर आपली स्ट्राईक चेंज करेल. पुढचा बॉल. यावेळेला वेगाने पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. हे फटके ना चटकेच देणार आहेत, कारण बॅटला लागल्यानंतर बॉल वेगाने निघतो. आणि अजय पाटीलला देखील आपण पाहतो पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आढळलाय.
सातत्याने ऑन साईडला खेळण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सरळ चेंडू ज्या वेळेला लेंथ पाहना सातत्याने सरळ ठेवली आहे, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय, एक कॉरिडॉर सातत्याने मेंटेन केला विश्वजित ठाकूरने आणि त्याच्या अगेन्स्ट अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. तो प्रयत्न त्याने हाणून काढला. हा चेंडू दिशाहीन, इथे गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येईल. मागील षटकाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हे म्हणता येईल की हे षटक खर्चिक साबित राहिलं विश्वजित ठाकूरचं. धावफलकावरती 21 आहेत. 5-5 षटकांचे सामने आपण पाहत आहोत. कंपल्सरी चेसिंग आहे. अगदी तालुका निहाय आजचा हाफ आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू यावेळेला आडवा बाटणे, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगातच मारलाय षटकार. जितेंद्र पाटील मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता. आघाडीला आलेला फलंदाज 6 बॉल खेळलाय. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. हा चेंडू देखील पुन्हा एकदा टाकावा लागेल. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने निर्धाव टाकलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये महागडा इथे साबित होतोय विश्वजित ठाकूर. कारण एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चित होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला हा बॉल. या वेळेला दिशा चांगली होती, टप्प्यामध्ये तितकीशी उसळी पाहायला मिळाली नव्हती. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना या वेळेला लेंथ मध्ये बदल केला. जिथे आपण पाहिला तर षटक संपतंय. ते तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. एबी समर्थ भिवंडी 11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 28. खेळाडूने देखील खुल्या गटामधून मोठे केलं. खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना त्याला पाहायला मिळालं. अलीकडच्या कालावधीमध्ये खुल्या गटाचं क्रिकेट फार क्वचित आणि कमी वेळेला तो खेळत असताना पाहायला मिळतो. ध्रुवित म्हात्रे बोरीचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. अजय पाटील ऑन स्ट्राईक. ज्या अजयने दमखम दाखवला, 2 षटकार ठोकले, या मॅचमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला, तो स्ट्राईक एंडवरती आहे. इथून मोठी फटकेबाजी त्याला करावी लागेल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्ट्राईक रोटेट होते. अजय पाटीलला जास्तीच्या स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि होय त्यामध्ये यशस्वी देखील होत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा सध्या घडीला आपण 29 धावा धावफलकावरती पाहत आहोत. 29 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. इथेही आपण पाहिला ना तर बॅटची आतली कडा घेतली. सिंगल निश्चित मिळेल. घडते तर घडते काय, एकेरी धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू ध्रुवीतने हाताळल्यात. केवळ 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. आज मॅच टाइम स्पोर्टचे सर्वेसर्वा स्वतः चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात आणि मॅच टाइमची कॅप वेअर करून विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा सध्या घडीला 30 आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्र. धाव इथून केवळ मिळत असताना एक पाहायला मिळते. ऑन साईडला प्रयत्न केला होता हुक करण्याचा, धावा बुक करण्याचा, परंतु धावा तितक्याशा मिळालेल्या नाही आहेत. केवळ 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. ध्रुवीत चांगला टप्पा, दिशा चांगली आहे, नियंत्रित बद्ध गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावा कम खर्च आणि जादा चर्चा याच स्वरूपाचं षटक त्याच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. युवी स्पोर्ट्स अर्थात युवराजी पाटील यांच्या नावाने खेळणारा अलिबाग संघ पाहायला मिळेल. चिवताई यांचे चिरंजीव युवराज पाटील. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल अवेलेबल आहे. एकेरी धावी येत असताना इथून पुनश्च पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हाताळल्यात, केवळ 4 धावा खर्च केल्यात. युवी स्पोर्ट्स अलिबाग टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. आणि त्याच वेळेला वायू 11 नवी मुंबई
एका बाजूला युवराजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ तर स्वप्निली नाईक साहेब यांच्या मालकीचा संघ वायू 11 नवी मुंबई. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक तिथेही आपला हजर जबाबीपणा दाखवत असताना भाया यांना आपण पाहत आहोत. धाव मिळते ती 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे. वरचा दर्जा गोलंदाजीचा आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये वैविध्यता कटिबद्धता गोलंदाजीतील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनेक पैलू पाडलेत गोलंदाजी करत असताना ध्रुवीत मात्रेने. पुढचा चेंडू कमी गतीचा खोला टाकलाय. समोर खेळला. जीवीच्या मस्तकावरती दस्तक देणारा स्ट्रेट हिट ग्रेट हिट षटकार. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक शेवटच्या बॉलवरती षटकाराला ध्रुवीत मात्रेच्या अगेन्स्ट 39 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये एका दुसरा षटकार हा माफ आहे गोलंदाजासाठी. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. धावा खोऱ्याने गोळा केल्या जातात. मोठी धावसंख्या येत असताना पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये जर का आपण 92 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 92 धावा पाहायला मिळाल्या होत्या. या सामन्यामध्ये जर निर्धाव षटकही पाहायला मिळालं. मागील सामन्यामध्ये अर्धशतक आलं तर या मॅचमध्ये निर्धाव षटक. जुगल घरातला इन्व्हाइट करण्यात येत आहे. जुगल घरातला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. भेंडकळचा या गावाला बिलॉंग करणारा आणि या गावाची ओळख बनला BCC भेंडकळ बी या टीमचा तारणहार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. जुगलचा पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज. घोषांकित क्षेत्र धाव इथून मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारते आहे. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाला सातत्याने पुढे घेऊन जाणारा आणि त्याच वेळेला जुगल घरातला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने या गावामध्येही पावसाळी रबर बॉल क्रिकेट सातत्याने सर्वाधिक खेळलं जातं. भेंडकळ गावामध्ये आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा यष्टिरक्षकाचा वेध फलंदाज बाद विजेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या माहितीसाठी 24 लाईव्ह इव्हेंटचे 3,28,940 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात. चला 60 अजून पूर्ण झाल्यात तर 3,29,000 कंप्लीट होतील. संदेजी पाटील व बोरलेचे त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहत आहोत. नवीन बॅटर ओळी भिवंडीचा आणखीन एक स्लॉक स्वीपचा दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि भिवंडीचा वंडर बॉय जयेश जनार्दन पाटील JP बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु चेंडूला मिळाले एलिव्हेशन. ठोकला षटकार. केवल आर्ट्स आणि केवल केणे यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी एक रील्स व्हायरल झाली होती. जयेश पाटीलने ठोकलेला तो षटकार प्रॅक्टिस टाइमला तो पाहायला मिळाला होता. आणि होय आज तीच फटकेबाजी इथे करावी लागेल. JP स्ट्राईक एंडवरती 46 धावा. 60चा पल्ला गाठण्याचा प्रयत्न होईल का. उसळी जास्तीची प्राप्त झाली. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त झाली होती. जयेश जनार्दन पाटील JP मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आपण आल्याची जाणीव प्रतिस्पर्ध्याला त्याने करून दिली. येता क्षणी त्याने षटकार ठोकला. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. पुढचा चेंडू जो अवांतर आलाय. 3 बॉलचा आधुनिक खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल जयेश पाटील आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारेल 48 धावा.
धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज आघाडीची जी काय टॉप ऑर्डर आहे ना, जी मात्र ढळमुळीत सुरुवात म्हणता येईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडूने उसळी घेतली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. अधिकची उसळी इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. 2 बाउन्सर अलाउड आहेत आणि 2 व्हाईट बॉल नंतर तिसरा चेंडू जर का आला तर तो नो घोषित करण्यात येणार आहे. संघाची धावसंख्या 49. प्रतीक पाटील शून्यावरती बाद झाला होता. विजेंद्र पाटीलने 17 धावांची खेळी साकारली. पवन केणे तो देखील शून्यावरती बाद झाला. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या बाहेर केलं एअर स्ट्राईक आणि ठोकलाय षटकार. गांव शहर में इलाके में कोणी देऊ नका आणि आमच्या भाऊला अजय पाटीलला कोणी हलक्यात घेऊ नका. त्याने 3 षटकार ठोकल्यात. मॅच मध्ये कमबॅक झालाय. अर्थात एबी समर्थ भिवंडी 11 या टीमचं 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन दी बोर्ड. एक मोठी टोटल उभी केली जाते की काय, कारण पावसाची ही चाहूल लागते. आता मात्र पाऊस आल्यानंतर क्रिकेट, पावसाळ्याबरोबर क्रिकेट काहीतरी वेगळं होतं. हा चेंडू इथे एक सिंगल देऊन जाईल. जुगल घरतच्या या बॉलवरती केवळ सिंगल आली. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ संपला. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याची दुसरी बाजू 56 धावा बनल्यात. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जिथे मात्र या 56 धावसंख्या बनल्यात, 57चं लक्ष आहे आणि या 57चं लक्षाचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, या उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूयात. सर्वाधिक लोकप्रिय आणि माझे तर सर्वाधिक आवडचे, जवळचे आणि त्याच वेळेला ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं सातत्याने मला मिळतं असे चंद्रकांतजी भानुदास शेट्टे सर यांचा आवाज ऐकूयात. लाभली आहे त्यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल आवाज ऐकूया चंदू सरांचा. थँक्यू. हा चला, टॉस साठी या ठिकाणी यायचंय. लवकरात लवकर विनंती असणार आहे. अलिबागचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विनंती असेल वायू 11 नवी मुंबई स्वप्नील शेठ नाईक यांच्या मालकीची टीम आहे, तर आपला लवकरात लवकर संघनायक या ठिकाणी पाठवा. चालू असणारा सामना एबी समर्थ्य मालेगाव तालुका भिवंडी खेळतोय, परंतु एबी सामर्थ्य मालेगाव आकाश भाऊ बेडसे यांची टीम आहे. मालेगावच्या भिवंडीचा संघ इकडे खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण विनोद शेठ राम पाटील यांच्या मालकीचा संघ गावठाणचा हा एका बाजूला पाहिला मिळतो. चला टॉस साठी वायू 11 नवी मुंबई प्लीज चला या लवकर टॉस साठी, कारण अलिबागचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी समोर 57 धावांचं आहे. तसं पाहिलं तर आजच्या दिवसातील हे छोटं टार्गेट आहे. 61 होतं 59चं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं 93 धावांचं टार्गेट होतं आणि आता 57 आहे. परंतु क्रिकेट आहे. भिवंडीचा गोलंदाजी अटॅक देखील तेवढाच चांगला आहे, त्यामुळे हाही सामना रंगेल. त्याच्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. चला नवी मुंबई टीम वायू 11 नवी मुंबई कॅप्टन टॉस साठी प्लीज या, कारण अलिबागचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. एसएन स्पोर्ट एसएन ट्रॉफी दिगोडे विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर दोन्ही बंधू क्रिकेटच्या आयोजनामध्ये पाहायला मिळत आहेत. यशस्वी अशा नाईट स्पर्धेनंतर पावसाळी स्पर्धा देखील दिगोडे गावात त्यांनी भेटीला आणली आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत आणि आज त्यांच्याच माध्यमातून आयोजन आपण पाहतोय. सामना सुरू आहे एबी सामर्थ्य मालेगाव भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मालेगावचे क्रिकेट प्रेमी आकाशभाऊ बेडसे यांच्या मालकीचा संघ आहे.
भिवंडी संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो जेपीच्या नेतृत्वाखाली. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. दिगुडे गावचा अनमोल रत्न आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील टॉप अष्टपैलू खेळाडू मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर मैदानात आहेत. आणि रायगडचा आघाडीचा फिनिशर म्हणजे मॅच अडचणीत आहे जीवित म्हात्रेला बोलवा असं कित्येकदा झालंय. कारण बिगर नाईटला मी स्वतः होतो तिकडे समालोचनासाठी. आणि आज इमन पवन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पवन केने, जयेश पाटील, भिवंडीची चांगली स्टारकास्ट या ठिकाणी उपस्थित आहे. उरण तालुक्यातील खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील खरे. आणि गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे तोच गोलंदाज मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. नुकतंच मान्सून सुपर सिरीज मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील ज्यांनी घेतला. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आर्यन भोईर, भिवंडीच्या हायवे दिवे गावचा असणारा लहान वयातच चर्चेत आलेला गोलंदाज. परंतु समोर मुळेखंड गावचा सिक्सर किंग नाव जीवित म्हात्रे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. विश्वजीत यांच्या जोडीला 5 ओव्हरमध्ये करायच्या 57. विनोद स्पोर्ट्स गावठाण एका बाजूला आहे आणि AB सामर्थ्य भिवंडी यांच्यातील सामना आपण पाहतोय. पहिला बॉल वेग होता, उसळी होती, टर्न होतं, सगळं होतं यामध्ये. आणि पहिला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे. बॉल रिलीज करताना एक जंप मारतात आणि त्यानंतर थोडंसं वेट करून मात्र बॉलला रिलीज करतात. ही त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. आर्यन भोईर पुढच्या दोन्ही टीम टॉससाठी सज्ज राहायचं आहे. या पहिला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी पवन केने फेकी करतील तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. चला टीम नवी मुंबई आपण आला असाल तर संपर्क साधा. अलिबाग टीम उपस्थित आहे. विश्वजीत ठाकूर स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील आपल्याला. 57 धावांचा करायचा आहे पाठलाग. पावसाळ्याचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न विश्वजीत त्यांच्यासाठी राहिला जरूर, परंतु तिकडे बॉल अडवला जातोय. फेकी केली जाते परंतु बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावर आहे. पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे आतापर्यंत चांगलं राहिले. 4 ओव्हरमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. सगळ्यांचं लक्ष आज या स्पर्धेवर लागलं आणि एकंदरीत 5 ओव्हरमध्ये आज या 57 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु आज प्रेक्षकांची गर्दी सुद्धा लक्षणीय राहिली आहे. आजूबाजूच्या गावांमधून काही जण आपल्या ऑफिसमधून देखील थोडेसे लवकर आले असतील. आज तालुका हाप आहे या सगळ्यांना पाहण्यासाठी. आणि या ठिकाणी सिक्सर किंग आहेत जीवित म्हात्रे. 6 नाही मारणार तर काय मारणार, षटकार. या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिली ओव्हर सुरू आहे. आर्यन भोईर समोर जर पाहिलं तर षटकाराचा राजा. थोडीशी अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. पंच वाईट बॉल घोषित करतायत. नऊ धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. दिशाही नव्हती कारण पाठीमागे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा धावफलकावर. एसएन ट्रॉफी दिगोडे आपण पाहतोय. पहिल्या डावात देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. क्वालिटी क्रिकेट आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहे, त्यामुळे क्रिकेट चांगलं पाहायला मिळणार आहे. हो, हा बॉल, उसळी, वेग, टर्न या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. डॉट बॉल येतोय. पहिली ओव्हर आर्यनने अपेक्षेप्रमाणे चांगली टाकली आहे. 57चा करायचा होता पाठलाग. अजूनही 4 ओव्हरमध्ये 47 करायचे. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचंय.
आणि त्यासाठी आवर्जून प्रेक्षक मैदानात येतात. पाऊस असू देत, ऊन असू देत, दिवस असू देत, रात्र असू देत, प्रेक्षक गर्दी करतातच. आणि आज दिगोडे गावात आलेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर 3,28,940 सबस्क्रायबर आतापर्यंत झालेले आहेत. तर सगळ्यांना विनंती, आपण अजूनही नवीन असाल 24 लाईव्ह इव्हेंटवर, रायगडकरांचा हक्काचा चॅनल आहे, खूप चांगलं काम त्यांनी तेही करतायत. विविध अँगलने मात्र स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत आणि या चॅनलला देखील आपण आवर्जून सबस्क्राईब करा. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. किरण पाटील, सडी होती, पुल करायचं होतं, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. भिवंडीच्या सावध 6 वेगवान गोलंदाज प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतात. आणि आता जर पाहिलं तर जीबी त्यांच्या जोडीला विश्वजित मैदानाच्या आतमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. SN ट्रॉफी, दिगोडे, तालुका उरण. खेचला आणि नुसता खेचला नाही, पाठवला दूर पर्यंत. ज्या ठिकाणी पडलाय कंठवलीच्याच दिशेने पाठवलाय षटकार. ठाकूर, ज्यांच्यावर खूप सारी गाणी देखील आलेली आहेत आणि मुंबईपासून दुबई आणि दुबईपासून लंडन पर्यंत देखील चर्चा झाली या खेळाडूची. या वेळेला बॅटची कडा घेतली गेली आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. अगदी वयाच्या 21व्या वर्षी जुन्नर प्रीमियर लीगची बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मालिकावीर, सर्वात जास्त 50, सर्वात जास्त विकेट, अशा जेवढी काही पुरस्कार होते सगळेच्या सगळे एका खेळाडूने स्वतःच्या नावावर केले. वयाच्या 21व्या वर्षी नाव विश्वजित ठाकूर. आणि समोर जर पाहिलं तर आता जीवित आहेत. इकडे जबरदस्त एफर्ट्स यष्टीरक्षकांनी दाखवले. त्या ठिकाणी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅटची कडा, विकेट आली आहे. ही मॅच आम्ही सुद्धा सोडणार नाही सांगतायत AB सामर्थ्य मालेगाव. विकेट आली आहे. जीवित म्हात्रे यांची एक मोठा फटका आला, त्यानंतर पुन्हा मोठ्या फटक्याच्या प्रयत्न जरूर होते. एक चांगला बॉल तिकडे येताना पाहायला मिळाला. 18 धावांवर पहिला धक्का बसतोय. जीवित म्हात्रे आउट होत आहेत आणि गीतेश जोशी, विंदणे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोवटणीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गीतेश कशा प्रकारची कामगिरी करतील. आज एक मोठा मंच आहे पहा. ग्रामीण क्रिकेट, त्यानंतर जर पाहिलं तिकडे चांगले खेळलात तर तुम्हाला तालुका क्रिकेटला संधी मिळणार, तिकडे चांगलं खेळलात तर तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटची कवाडी खुली होणार. म्हणजे ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट याच्या मधला दुवा कोणता असेल तर तो तालुका क्रिकेट आहे. इकडे संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं तर तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळणारच. या वेळेला अक्रॉस करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला गेलाय. धाव घेतली गेली विश्वजित यांनी. धावसंख्या आता पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल. 1 ने लेग बायच्या स्वरूपातील ही धावसंख्या होती. धावसंख्या 19 वर गेलेली आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु पाहूयात काय होईल या मॅच मध्ये. हळूहळू सामन्यातील रंगतता वाढताना पाहायला मिळते. विश्वजित ठाकूर यांचं मैदानातील असणं, गीतेश जोशी त्यांना स्ट्राईकसाठी त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये येणं, विनोद स्पोर्ट्स गावठाण काय करेल, परंतु AB सामर्थ्य मालेगाव भिवंडी कमबॅक करताय. यावेळेला वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचाच होता. ही एक वेगळी रणनीती अगदी अंतिम टप्प्यामध्ये अवलंबली आहे. किरण यांनी या बॉलला खोलवर टप्प्यात ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने अंतिम टप्प्यात केला या षटकाच्या. आणि इकडे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 20. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता आहे. सामना पाहिजे. एकतर्फी मॅचेस कुणालाच नाही आवडत.
चला नवी मुंबई आलेली आहे, वायू 11 नवी मुंबई कॅप्टन या आणि टीम अलिबाग. विशाल, कॅप्टन विशाल या ठिकाणी यायचं आहे. विशाल शाळेत का? चला आणि युवी स्पोर्ट्स अलिबाग. यू स्पोर्ट्स अलिबाग या ठिकाणी आणि त्याचबरोबर वायू 11 नवी मुंबई. चला टॉससाठी या. 20 धावा धावफलकावर आहेत. येणारे तिन्ही ओव्हर खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. विश्वजित बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ज्या युवा धुरंधराची चर्चा आहे गोलंदाजीसाठी, आर्यन भोईर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय विश्वजित यांनी, फटका मात्र फसलाय. अतिशय वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. पकडलेली कॅच आणि एक मोठी विकेट. आर्यन भोईर यासाठी ओळखले जातात, गेम चेंजर आहेत आणि विकेट देखील घेताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला कलाटणी मिळताना पाहायला मिळते. सामना मात्र अजूनही संपलेला नाहीये. याही परिस्थितीमध्ये फाईट करावी लागेल. बेंडकरचे जुगल करत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. याही परिस्थितीमध्ये सामन्यातील उत्कंठा कायम आहे. सामना भिवंडीला जाणार की सामना उरणमध्येच राहणार. AB सामर्थ्य मालेगाव, आकाश भाऊ बेडसे आणि दुसऱ्या बाजूला विनोदजी पाटील यांचा विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावठाणचा ऑलरेडी एक संघ तिसऱ्या फेरीमध्ये गेलेला आहे. चला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या. एक रंगतदार सामना, चुरशीचा सामना. युट्यूबला सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करू, कारण आताही जर पाहिलं तर जवळपास 2,500 प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. यस, लेग बॅचच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पंच घोषित करतायत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर 36ची आवश्यकता आहे. सोळा बॉल 36 धावा. हे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत आणि गोलंदाज देखील तेवढेच निर्णायक आहेत. आर्यन भोईर, हा बॉल पुल करायचा जरूर होता परंतु नाही सक्सेस झाले. याचाच उल्लेख केला होता. आर्यनच्या बॉलिंगची ऍक्शन वेगळी आहे. टप्पा पडल्यानंतर म्हणजे थोडासा विचारपूर्वक थोडासा त्या ठिकाणी थांबतात आणि बॉल रिलीज करतात. परंतु उरणचे बॅटर देखील काही कमी नाहीये. त्यांना कमबॅक करावं लागेल आता. यावेळेला टोलावलाय बॉल, लांब लचक पाठवलाय परंतु किती धावांसाठी ते पाहायचंय. 1 धाव. फटका चांगला आहे. जरी षटकार नसेल आला तरी जुगलचा आत्मविश्वास तर वाढणार आहे. जुगल संपूर्ण बेंडकळ गावाचंही लक्ष असणार आहे जुगलवर देखील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गीतेश्वर देखील विंदने गावाचं लक्ष असणार आहे. तर हायवे देवी गावाचं लक्ष असणार आहे आर्यनवर. हा बॉल पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगळी रणनीती, परंतु ही पथ्यावर पडते. जसे थोडेसे मागे गेले ना, आर्यनने बॉल थोडासा मागे घेतला, त्या प्रयत्नात बॉलला जास्त उसळी मिळाली आणि अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव आली आहे. 14 बॉल 34. अतिरिक्त पहा, फलंदाजाने तो त्याची रणनीती बदलली, गोलंदाजाने देखील रणनीती बदलली. धावा येऊ लागलेल्या आहेत आणि आता 14 बॉल मध्ये 32. सामना ऑन आहे. जयेश थोडंसं मार्गदर्शन करतायत. अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तोही या ठिकाणी पाहायला मिळतो. चला, पुढची टॉस झालेला नाहीये. पुढच्या टीमला विनंती असणार आहे, या लवकर, कारण 3:45 वाजलेले आहेत. अलिबागचा संघ उपस्थित आहेत. नवी मुंबई या प्लीज. सामना चित्तथरारक, सामना रंगतदार, सामना तालुका निहाय, सामना भिवंडी विरुद्ध उरण असा चाललाय. उरण तालुक्यात आहे सध्या. गीतेश जोशी, यावेळेला टोलावलाय बॉल, गीतेशच्या बॅट मधून आला फटका. टायमिंग नाही झालंय तेवढं, असं वाटलं एका क्षणी हा बॉल बाहेर जातोय परंतु तिकडे कॅच होते. आर्यन भोईरला विकेट मिळते.
विशाल शाह आपण पुढे असाल तर या लवकर. विशाल शाह. टॉस आपल्याला करून घ्यायचा आहे. सामना आता हळूहळू रंगतदार अवस्थेकडे 25 धावा झालेल्या आहेत खऱ्या आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता 32. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि हो खूप कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतं. कॅच सुटण्याचं परंतु तिकडे कॅच सुटलेली आहे आणि दोन धावा मात्र त्या ठिकाणी येत आहेत आणि मॅच काय जबरदस्त रंगते आता. 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. एक मोठी मॅच. भिवंडी एका बाजूला तर उरण एका बाजूला. AB सामर्थ्य मालेगाव, आकाश भाऊ बेडसे आणि एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विनोद शेठ पाटील यांची टीम म्हणजेच विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला विशाल शाह पुढे असाल तर टॉस साठी या. वायू 11 कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. गाडी गोल दोन ओव्हर शेवटच्या बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये काय होणार सगळ्यांच्या नजरा इकडे लागल्यात. सामना चांगलाच रंगलाय. चला घाई करा. यानंतर 3 मॅच बाकी आहेत आणि 3:45 वाजलेले आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. अजूनही 12 बॉल बाकी आहे. 30 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 ओव्हरला 27 धावा झाल्या. 2 ओव्हरला 30 पाहिजेत परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. सकाळपासून आपण दर्जेदार क्रिकेट पाहतोय. गावदेवी गावठाण हा संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीत दाखल झालाय परंतु दुपारच्या गटातून कोण पात्र होणार. अलिबागचे देखील स्टारकास्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. चला आलेत का कॅप्टन नवी मुंबई. चला टॉस करतोय आपण या ठिकाणी आणि UV स्पोर्ट्स अलिबाग विरुद्ध वायू 11 नवी मुंबई. गजानन पाटील साहेब यांना विनंती असेल. विंदनेचे गजानन पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. मॅच हा 5 षटकांचा सामना असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची. थोडीशी घाई करा. जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हा. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. वा 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 वा. बॉलची हवाई सफर. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खेळाडू आपल्या गावाचं नाव या ठिकाणी करण्यासाठी आता भेंडकळ म्हटलं तर क्रिकेट सुद्धा आणि भेंडकळ म्हटलं तर कबड्डी सुद्धा आणि त्याच भेंडकळ मधून मात्र दाखल झालाय या ठिकाणी हा खेळाडू. जुगलने काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. दबाव होता तो हटवलाय. अलिबागने टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर. जावेद मॅचच्या दिशेने समीकरण बदलत आहे. 11 बॉल मध्ये 24. उरण की भिवंडी. एक जबरदस्त सामना. पवन केने ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रात आहे गोलंदाजीसाठी समोर या वेळेला फटका चांगला वेगात आलाय परंतु तिकडे गौतममध्ये वेग बंदावला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा पूर्ण. सामन्यातील उत्कंठा वाढली आहे. चुरस वाढली आहे. उरणची मुलं एका बाजूला आहेत. एका बाजूला भिवंडीची आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर विनोद शेठ पाटील. एका बाजूला आकाश शेठ बेडसे यांचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचे 10 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. सामना हळूहळू चुरशीकडे निघालाय. पवन केने ह्या हंगामात जबरदस्त गोलंदाजी केली आहे त्यांनी. जुगल साठी टाकलेला हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. रन महत्वाचे आणि रन मात्र या ठिकाणी आलेले आहेत. बाईच्या स्वरूपातील ही धाव आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. पुन्हा एकदा 9 बॉल मध्ये 21 पाहिजेत. आकाश पाटील बिंदने आणि जुगल घरात बेंडकळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पवन केने भिवंडीच्या गोरसईचं नाव याही खेळाडूने सर्व दूर पर्यंत केलेलं आहे. इन ऍक्शन मध्ये पवन केने पाहायला मिळत आहेत.
आकाश पाटील आणि जुगल गरत ही जोडी पाहिलं मी ते उरणसाठी मैदानाच्या आतमध्ये कुसळी होती. समोर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, थोडासा बॉल बाजूला गेला आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक बॉल महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. आणि आता समीकरण बदलत आहे. 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता. सामना चुरशीचा ठरलाय. प्रेक्षकांनी अशाच प्रकारच्या मॅचेस पाहिल्या असतात. कांचनजी दिगोडे गावात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पर्धा दर्जेदार पाहायला मिळते. खेळाडू दर्जेदार आहेत, संघ दर्जेदार आहेत. म्हणजे जवळपास व्यावसायिक क्रिकेट मधले खूप सारे खेळाडू देखील इकडे आहेत. आज अलिबागचा संघ आहे, आज उरणच्या टीम आहेत. आज जर पाहिलं तर या ठिकाणी माणगावचा संघ पाहायला मिळाला. यावेळेला फटका खेळलाय खरा, टायमिंग मिस टाइम होतं, परंतु बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली कॅच. अचानकपणे पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी पाहिलं मिळते. बॉल होता कुठे आणि बॉल आला कुठे. सात बॉल 19. सामना संपलेला नाहीये आणि आता मैदानाच्या दिशेने दाखल झाल्या ज्यांनी वेशवी गावाचं नाव महाराष्ट्रभर केलं. मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू संघ संकटात आहे. समर्थला बोलवा. समर्थने मॅच जिंकून देणं कित्येक वर्ष पाहिले. बाजूलाच असणारं वेशवी गाव आणि या गावाचे असणारे सुपुत्र आणि म्हणजे ग्रामीण गावासाठी चांगलं क्रिकेट खेळले, व्यावसायिक क्रिकेट चांगलं खेळले. आता ओव्हर 40ला सुद्धा धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. पाहूया समर्थ समोर पवन केने. ओ या ठिकाणी आणखीन एक जबरदस्त चेंडू. पवन केने या हंगामातील त्यांची गोलंदाजी चर्चेत आहे आणि पहिल्या बॉलवर षटकार मारून सुद्धा मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिली. आणि आता 6 बॉल 19. सामना दोलायमान आहे. अजूनही काही सामना संपलेला नाहीये. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आला मॅच मधील रंगत आणखी वाढेल. 6 बॉल 19. पवन केने यांनी चांगली गोलंदाजी केली. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. प्रेक्षकांना उत्कंठा या मॅचची. जवळपास 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक मॅचला युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट्सवर मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. रती महारथी आज मात्र या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पहिल्या डावातही सुरुवातीला थोडासा संघर्ष होता कारण पहिलं षटक जे विश्वजित ठाकूर यांचं होतं ना ते निर्धाव आलं होतं. परंतु अंतिम टप्प्यामध्ये अजय पाटील बरोडी त्याचबरोबर विजेंद्र यांच्याकडून काही फटके आणि जयेश पाटील यांचा षटकार टीमला समाधानकारक स्थितीकडे घेऊन आला. आर्यनने केली लाजबाब गोलंदाजी. त्यानंतर पवनचा अप्रतिम षटक. परंतु सामना नाही संपलाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सध्या आपण पाहतोय बेंडकलचे जुगल गरत आणि जोडीला जर पाहिलं तर कंठवलीचे वैभव पाटील. वैभव या हंगामात चांगले फॉर्मात आहेत. नुकतीच पुण्याला ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग झाली होती आणि त्याच्यात सुद्धा चांगले खेळले होते. पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना या मॅचला ऑन ठेवलंय. 5 बॉलमध्ये 13. कंपल्सरीचा नियम आहे म्हणजे 5 बॉलमध्ये 13 या करायच्यात आहे. आलेला षटकार मात्र या ठिकाणी मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळाला. उरण तालुक्यातील बेंडकळ गावचा सुपुत्र एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो तर कामतघरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश धुमाळ. 5 बॉलमध्ये 13. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली आहे. लांब लांबवरून खेळाडू आले, प्रेक्षक सुद्धा आले. दिगोडे गावामध्ये एसएन ट्रॉफी दिगोडे. छोट्या मोठ्याचं आयोजन. रितेशला कमबॅक करावं लागेल तर समोर जर पाहिलं तर जुगल यांना अशीच बॅटिंग करावी लागणार आहे. 5 मध्ये 13 अजूनही पाहिजेत. काय होणार अंतिम टप्प्यात? भिवंडी की उरण, उरण की भिवंडी? या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. जवळच बॉल थबकताना पाहायला मिळालाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये 12.
4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. काही प्रेक्षक म्हणेल यार एखादा षटकार आला तर काम होऊ शकतं, परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडीकर म्हणत असेल एक नाही आला तर आमचंही काम होऊ शकतं. पाहूया काय होणार. अतिशय रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव एक जबरदस्त गोलंदाज सुद्धा आहेत. गेल्या वर्षी धर्मवीर चषक बांद्रेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कारही घेतला होता आणि या हंगामात बॅटिंग चांगली केली आहे त्यांनी. छोटंसं गाव आहे कंठवली नावाचं, परंतु त्याच गावातून येणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर एकावरच समाधान देखील मानलं जात आहे. बॉडी पोझिशन प्रॉपर नाही बनली अकोट टप्प्याच्या या बॉलवर, म्हणजे जे शॉर्ट सिलेक्शन पाहिजे होतं ते प्रॉपर नाही झालं. आणि आता 3 बॉल 11. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा आहे या ठिकाणी जुगल यांच्याकडून. पाहूया पहिल्या बॉलवर षटकार आला खरा मागील ओव्हर प्रमाणे, परंतु त्यानंतर कमबॅक केलेला आहे. मागील दोन्ही बॉलवर एकच धाव आलेली आहे. 3 बॉल मध्ये 11. कोण जिंकणार या मॅचला. अकोट टप्प्याचा बॉल होता त्यावर पुल केलाय, पाण्यामध्ये बॉल थांबला. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. चिखलात बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आली आहे. जवळपास 4000 पर्यंत प्रेक्षक आता या मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणि आता हाय व्होल्टेज मॅच. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यावर देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. धगधग धगधग धगधग. आकाशला जुगलला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल का. नॉट आउट. 2 धावा मिळणार आहेत. समीकरण पुन्हा बदलत आहे. बॉल बाकी आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत त्या 9. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटच्या 2 बॉलवर काय घडणार. एसएन ट्रॉफी दिगोडे. सामना चांगलाच रंगात आलाय, चांगलाच चर्चेत आलाय. उरण की भिवंडी, विनोद स्पोर्ट्स गावठाण की AB सामर्थ्य मालेगाव, कोण मात्र या ठिकाणी बाजी मारणार याची चर्चा आहे. कंपल्सरीचा नियम आहे या स्पर्धेचा. उसळी होती या बॉलला, खेळला खरा परंतु बॉल मागे जातोय आणि तिकडे पकडली गेली कॅच. विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी विकेट आली. आता 1 बॉल 9. क्रिकेट आहे, चमत्काराने भरलेला खेळ आहे. पाहूया अंतिम टप्प्यामध्ये आणखी काही घडेल का. 1 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता. सचिन, छोटंसं गाव आहे सुरुंगपाडा, त्या गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू. रितेश आल्या पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा आणि या मॅचला फिनिश केलं गेलेलं आहे. AB सामर्थ्य मालेगाव. आकाश भाऊ बेडसे यांचा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. विजय संघाचं अभिनंदन. चला पुढच्या दोन्ही टीम कोणताही विलंब न करता चला लगेच मैदानात. चला डायरेक्ट मैदानात जायचंय. अलिबागकर क्षेत्ररक्षण घेतलंय. मोने भाऊ हा चला मैदानाच्या आतमध्ये. सगळे अलिबागकरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू आणि त्याचबरोबर नवी मुंबईकर. चला डायरेक्ट 2 बॅटर आपल्या मैदानात पाठवा.
आर्यनना 2 ओव्हर सॉलिड टाकलं आर्यन 12-27 ना 17 वाले 2 ओव्हर एवढे इथं विकेटला मार्क राहू दे कुटुंब नव्हते काही विषय नाही बसायला नाही सामनावीराचा पुरस्कार आर्यन भोईर, अप्रतिम गोलंदाजी आणि सामनावीराचा पुरस्काराचे मानकरी देखील ठरतायत. लहान वयातच चर्चेत असणारं हे नाव भवेश नाईक, सचिन नाईक, त्याचबरोबर विकी भोईर, नवी मुंबईचे ख्यातनाम खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सगळेच आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. विकी मुंबईकर असतील, विशाल शाह असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल होत आहेत. आपलेही स्वागत. अलिबागकर, आपलं देखील स्वागत असणार आहे. AB सामर्थ्य